तर पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सगळ्यात महत्वाचा इंग्लिश लँग्वेज मधला किंवा इंग्लिश ग्रामर मधला तो पार्ट आहे, तो आहे फिगर्स ऑफ स्पीच. याचा अर्थ आहे मराठीमध्ये अलंकार. आता अलंकारांचा वापर आपण कधी करतो? ऍज वुमन वेअर्स ऑर्नामेंट इन ऑर्डर टू ब्युटिफाय हरसेल्फ, लाईक दिस वे द पोएट्स यूज फिगर ऑफ स्पीच टू डेकोरेट द लँग्वेज इटसेल्फ. ज्याप्रमाणे स्त्रिया आपले सौंदर्य वाढवण्यासाठी अलंकारांचा वापर करतात, त्याप्रमाणे कवी लोक भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी अलंकारांचा वापर करतात. अशा अलंकार इंग्लिशमध्ये खूप आहेत की ज्या अलंकारामुळे आपल्या भाषेचं सौंदर्य वाढत असतं, की ज्याला स्टॅटिस्टिक्स मध्ये फोरग्राउंडिंग असं म्हटलं जातं. व्हॉट इज फोरग्राउंडिंग? टू अट्रॅक्ट द अटेन्शन ऑफ द रीडर्स, पोएट्स मेक सम यूज ऑफ स्टायलिस्टिक फिगर्स ऑफ स्पीच किंवा स्टायलिस्टिक डिव्हाइसेस. तर अट्रॅक्शन करण्यासाठी काय लोक असे फिगर ऑफ स्पीचचा वापर करत असतात. जसं आपण म्हणतो की when someone is writing on the blackboard in white chalk that attracts your attention, or if somebody wears a colored dress he or she may attract your attention. त्याप्रमाणे त्याला आपण फिगर ऑफ स्पीच असं म्हणतो. आता तुमच्या वर्गासाठी सुद्धा फिगर ऑफ स्पीच का महत्वाचं आहे की तुम्हाला स्टायलिस्टिक अनालिसिस करायला प्रश्न विचारला जातो किंवा पोएमचं अप्रिसिएशन, त्यासाठी एक दोन फिगर ऑफ स्पीच विचारले जातात. आता या ठिकाणी अनेक असे फिगर ऑफ स्पीच आहेत जे फिगर ऑफ स्पीच आपण या ठिकाणी पाहूया. आणि या ठिकाणी मी फिगर ऑफ स्पीचची व्याख्या दिलेली आहे. व्हॉट इज फिगर ऑफ स्पीच? आता त्याच्यावरती मी एक पहिला व्हिडिओ तयार केला आहे, म्हणून ह्याला फिगर ऑफ स्पीच सेकंड म्हटले. पहिल्या व्हिडिओमध्ये मी अलिट्रेशन, सिमिली, मेटाफर असं काय फिगर ऑफ स्पीचचा व्याख्या दिलेल्या आहेत, पॅराडॉक्स, अँटिथेसिस. आता आपण सेकंड जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये काय अर्धा फिगर ऑफ स्पीच पाहूया की जे तुमच्या परीक्षेला सुद्धा महत्वाचे आहेत. आता हे फिगर ऑफ स्पीच का आहेत हे आपण या ठिकाणी पाहूया. ज्या फिगर ऑफ स्पीच मुळे आपल्याला परीक्षेमध्ये कसे प्रश्न असतात ते आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. आता हा फिगर ऑफ स्पीच कदाचित तुम्ही पाहिला असेल किंवा तुम्हाला माहिती असेल, ह्याच्यावर बऱ्याच परीक्षांमध्ये प्रश्न आलेले आहेत. तर प्रथम आपण हा फिगर ऑफ स्पीच पाहूया. बघा कळतं काय अक्षर आहे ते? टॉटॉलॉजी. आता टॉटॉलॉजी हा फिगर ऑफ स्पीच आहे. बऱ्याच वेळा कॉन्व्हेंटच्या इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना वगैरे हा असतो 8वी पासून. आपल्या परीक्षेमध्ये 10वीला एक दोन कवितेमध्ये आलेला आहे पुढे, ते तुमच्या लक्षात येईल. टॉटॉलॉजीचा अर्थ काय आहे? मिनिंगलेस रिपिटेशन ऑफ द वर्ड. काही ठिकाणी शब्द डबल डबल येत असतात, त्याला आपण टॉटॉलॉजी असं म्हणतो. म्हणजे टॉटॉलॉजीचा अर्थ काय आहे त्याला मराठीमध्ये सुद्धा टॉटॉलॉजी असं म्हटलं जातं. इट इज अ मिनिंगलेस, इट इज अ मिनिंगलेस रिपिटेशन ऑफ वर्ड्स. मिनिंगलेस रिपिटेशन असतात. काय शब्द डबल डबल आलेले असतात की ज्या शब्दाचे काय आवश्यकता नसताना पण भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी, अट्रॅक्ट द अटेन्शन, स्टाईल तयार करण्यासाठी अशा प्रकारचे शब्द येत असतात, त्याला आपण टॉटॉलॉजी असं म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल हे फेमस एक्झाम्पल आहे, बऱ्याच परीक्षेला सेटनेच्या एक्झामला सुद्धा विचारलेलं आहे. जे आपल्या फेमस एक्झाम्पल आहे, माय मदर इज असं आहे, माय ग्रँड मदर इज फिमेल असं एक्झाम्पल आहे. माय grandmother is female. My grandmother is female. Actually, we know that grandmother has already sex of woman. Already she is woman. She is female. There is no need to say. पण तरी सुद्धा असं म्हटलं बघा आपण लिस्ट माय ग्रँडमदर इज फिमेल. आता दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. मदर, ग्रँडमदर म्हणजे ती फिमेल असते, पण एक अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्हाला टॉटॉलॉजीचा वापर केलाय. माय ग्रँडमदर आणि फिमेल दोन्ही शब्दाचा अर्थ एकच आहे. Or this orphan has no father. This orphan has no father. आता या ठिकाणी हे सुद्धा पहा, this orphan has no father. ऑर्फन चा अर्थ जो मुलगा अनाथ आहे. ऑर्फन, द वर्ड ऑर्फन मीन्स द चाइल्ड हु डझंट हॅव मदर और फादर. Actually we know that this orphan, this child is orphan means he has no father or no mother. There is no need. तरी सुद्धा आपल्याला म्हणायची वेळ आली बघा, दिस ऑर्फन हॅज नो फादर. म्हणजे या ठिकाणी अट्रॅक्ट करण्यासाठी ऑर्फन शब्द चा अर्थ काय असतो? नो फादर. दोन शब्द गरज नव्हती द्यायची, पण एक कवितेमध्ये अशा प्रकारचे शब्द येत असतात. और he lived in a lonely isolation. He lived in a lonely isolation. आता याचा अर्थ कळतोय बा, ही लिव्ड इन लोनली आयसोलेशन. आता कुठले दोन शब्द आहेत की ज्या दोन्ही शब्दाचा अर्थ सेमच आहे? कुठले दोन शब्द आहेत की दोन्ही शब्दाचा अर्थ एकच आलेला आहे? ही लिव्ड इन लोनली आयसोलेशन.
लोनली आणि आयसोलेशन दोन्हीचा अर्थ एकच येतोय. ही लिव्हड इन अ लोनली आणि आयसोलेशन. और said the mother imperturbable calm. Said the mother imperturbable calm. आता imperturbable ह्या शब्दाचा अर्थ आहे सायलेंट, काम या शब्दाचा सुद्धा अर्थ आहे सायलेंट. दोन्ही शब्दाचा अर्थ सेमच आलेत बघा. किंवा अशा अनेक एक्झाम्पल आपण पाहू शकतो. ही इज अ seer and prophet. He is a seer and a prophet. He is seer and prophet. Blithesome and cheery in motion. Blithesome and cheery in motion. M.K. Gandhiji wrote an autobiography of his own life. M.K. Gandhiji wrote an autobiography of his own life. आता बघा ह्या सगळ्या उदाहरणामध्ये असं काय शब्द आहेत की दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आलेला आहे. बघा इम्पोर्टेबल आणि काम दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. ही इज अ सियर अँड प्रॉफिट. सियर आणि प्रॉफिटचा अर्थ द्रष्टा असा आहे. प्रॉफिट या ठिकाणी सियर आणि प्रॉफिट या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. ब्लिथसम अँड चेरी इन मोशन. ब्लिथसम आणि चेरी दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. पण त्याला काय म्हणायचं अशा नंतर काय म्हणतो आपण इथे टॉटॉलॉजी असं. एम.के. गांधीजी रोट अँड ऑटोबायोग्राफी ऑफ हिज ओन लाईफ. ऑटोबायोग्राफी म्हणजे काय, बायोग्राफी म्हणजे काय. बायोग्राफी मीन्स life account of person written by someone, and autobiography means life account of the person written by the person himself. बघ आता इथं M.K. Gandhiji wrote an autobiography of his own life, or she penned and wrote some lines. बघा हे दोन एकाचा अर्थ दोन शब्द कुठला आलेला आहे तिथे. शी पेन्ड अँड रोट सम लाईन्स. दोन शब्द कुठला आले. पेन करणे म्हणजे लिहिणे अँड रोट दोन्ही शब्दाचा अर्थ एकच आलेला आहे. तर हा आपला झाला कुठला अलंकार, हा टॉटॉलॉजी झाला. कळतो का सगळ्यांना. आय होप माय लेक्चर इज नॉट गोइंग अबाउट युअर हेड. कळते का सगळ्यांना. नेक्स्ट बघूया आपण. सर्वांचं झालं लिहून झालं. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच पाहूया आपण. पहिला मग असं काय बघितलं आपण इथं. टॉटॉलॉजी पाहिला. आता हा जो फिगर स्पीच आहे, हा फिगर स्पीच तो कोणता आहे. ऍपॉस्ट्रॉफी. ऍपॉस्ट्रॉफी म्हणजे काय. इट इज एन ॲड्रेस टू सम डेड ऑर लिव्हिंग थिंग. समथिंग इज ॲड्रेस्ड टू पर्सन, और इट इज ऑल्सो अ काइंड ऑफ द पर्सनिफाइड ऑब्जेक्ट. इट इज अ काइंड ऑफ द पर्सनिफिकेशन. हा एक पर्सनिफिकेशन मधलाच एक फिगर ऑफ स्पीच आहे, ज्याला आपण ऍपॉस्ट्रॉफी असं म्हणतो. एखाद्याला उद्देशून बोलणे.
एखाद्याला उद्देशून बोलणे. फॉर एक्झाम्पल उद्देशून बोलण्यासाठी काय उदाहरण दिलं जातं? फॉर एक्झाम्पल, प्लीज ओपन अप माय माइंड डिअर लॉर्ड. प्लीज ओपन अप माय माइंड डिअर लॉर्ड. या ठिकाणी काय केलं? डिअर लॉर्ड उद्देशून बोलले. लॉर्ड म्हणजे ईश्वर. ईश्वरा माझं काय कर, माझं मन मोकळं कर. प्लीज ओपन अप माय माइंड. और ओ गॉड, ओ गॉड सेव मी. असं पण बऱ्याच आपण म्हटलं तो, ओ गॉड सेव मी. गॉडला उद्देशून बोललेला आहे. ओ गॉड सेव मी. और तुम्हाला ही कविता माहित असेल बघा, रवींद्रनाथ टागोरांची आहे. वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड वेअर द हेड इज बिल्ड हाय, वेअर द नॉलेज इज फ्री. त्यामधले त्यांचं शेवटचं लाईन आहे, इन टू दॅट हेवन ऑफ फ्रीडम माय फादर लेट माय कंट्री अवे. माय फादर असं म्हटलं नाही, ईश्वरालाच माय फादर म्हटले. माय फादर लेट माय कंट्री अवे. लेट माय कंट्री अवे. माय फादर लेट माय कंट्री अवे. माय फादर, ओ माय फादर लेट माय कंट्री अवे. ईश्वराला उद्देश म्हटले, माय फादर म्हटले. और ओ मून, ओ मून गिव मी मूनलाइट, गिव मी मूनलाइट. बास्केटफुल और टू बास्केटफुल. ओ मून गिव मी मूनलाइट. चंद्राला बघून, चंद्राकडे पाहून एक लहान मुलगा म्हणतोय की मला मूनलाइट दे. लहान मुलाची कल्पना काय असते? जर ते चंद्राला, जर आपण पेरलाय तर ते त्याच्या रस्त्यावर भरपूर चंद्राची झाडं उगवतील आणि त्याचं वडील येताना रात्री त्यांना जास्त वेळ लागणार नाही, अशा त्या लहान मुलाने कल्पना केलेली आहे. म्हणून असं म्हटलंय, ओ मून गिव मी मूनलाइट. और मिल्टन, आता हे वर्ड्सवर्थ स्टेटमेंट आहे. मिल्टन, thou should be living at this hour. Thou should be living at this hour. हे विलियम वर्ड्सवर्थ स्टेटमेंट आहे. मिल्टनला उद्देशून म्हणतात वर्ड्सवर्थ की मिल्टन तो आता जिवंत असायला हवा होता. मिल्टन, दाव म्हणजे यू, शुड बी लिव्हिंग ऍट दिस आवर म्हणजे ऍट दिस आवर. मिल्टनला उद्देशून म्हणलं जाते. मग हा अलंकार असतो अपस्टात असतो. एखाद्याला उद्देशून बोललं जातं. एखादा उद्देश असतो किंवा एखाद्याला ओ बर्ड सी आय कॅन फ्लाय लाईक यू, असे जे एक्झाम्पल असतात त्या एक्झाम्पल मध्ये आपण हा पार्ट पाहत असतो. हो वेस्ट विंड, हो वेस्ट विंड, इफ विंटर कम्स, इफ विंटर कम्स, if winter comes can spring be far behind, if winter comes can spring be far behind. जर विंटर आला का, ही पी.बी. शेली यांची कविता आहे पहा, वेस्ट विंड नावाची. त्यामध्ये म्हणतात इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. जर विंटर आलं तर स्प्रिंग काय मागे राहणार नाही. बट इथं विंटर या शब्दाचा अर्थ एक आहे हिवाळा आणि दुसरा अर्थ आहे डेथ, असा पण आहे डेथ. आणि दुसरा अर्थ इथं स्प्रिंगचा अर्थ आहे वसंत. स्प्रिंगला काय म्हणतो आपण? वसंत ऋतू किंवा ज्या ठिकाणी चैतन्य फुलत असतं. पण दुसरा अर्थ आहे याचा रिबर्थ, असा पण अर्थ आहे. म्हणजे मृत्यू आल्यामुळे तुम्ही काय घाबरू नका, मृत्यूनंतर परत पुनर्जन्म असतो, असा एक अर्थ आहे. एक अर्थ असा आहे की विंटर आल्यामुळे घाबरू नका, कारण विंटर हा तिथलं वातावरण आहे, हे इंग्लंडचं वातावरण आहे. इंग्लंडमध्ये विंटरमध्ये जास्त पिकं येत नाही किंवा विंटरमध्ये लोकांना जास्त काम मिळत नाही. इंग्लंड मधला विंटर, हिवाळा हा खूप कडक असतो. तिथं फक्त समर मध्येच माणसं थोडेफार काम करतात. म्हणून विंटर मध्ये थोडक्यात काय असतं, झाडांची पानं फुलं सगळे निघून जात असतात. म्हणजे इन पोएट्री विंटर इज द रिमाइंडर ऑफ डेथ, विंटर इज द सिम्बॉल ऑफ द डेथ, ह्या उद्देशाने यायचं म्हणतात. हा जरा अपॉस्ट्रॉफी कळालं का सगळ्यांना? लिहून घेतलंय सगळे? नेक्स्ट आपण बघू. आपण का थोडस हे करा, थांबायचा व्हिडिओ थोडा. झालं सगळ्यांचं लिहून?
नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच आहे पहा, पण असा आहे. पण पण या शब्दाचा अर्थ खरोखर मराठी मधला पण नाही, पण, परंतु, किंतु, बट, लेकिन असं नाही. तर पणचा अर्थ येत आहे श्लेष अलंकार. मराठीमध्ये त्याला काय म्हणत असतात? श्लेष अलंकार. श्लेष अलंकार. आता श्लेष या शब्दाचा एक अर्थ आहे की दोन श्लेष स्वतः हे होणे, व्युत्पत्ती होणे किंवा शब्द चमत्कृती साधणे, त्याला श्लेष असं म्हणतात. आणि श्लेष या शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे. श्लेष म्हणजे असं म्हणतात की पृथ्वी आपले शेष नागाच्या फणीवर डोलते वगैरे. पूर्वीची काय असे भाकर कथा होती. तर या ठिकाणी श्लेष या शब्दाचा अर्थ दोन अर्थ असते. एका शब्दाला दोन अर्थ असतात. म्हणजे पण या शब्दाचा अर्थ काय? इट हॅज टू मिनिंग्स. इट हॅज टू मिनिंग्स. एका शब्दाला दोन अर्थ असतात. इट हॅज टू मिनिंग्स and there is a play upon the words. There is a play upon the words. आणि शब्दावर खेळ असतो. प्ले अपॉन द वर्ड्स म्हणजे शब्दावर शब्द चमत्कृती साधत असेल तेव्हा हा श्लेष अलंकार असतो, किंवा जर आपण पण अलंकार म्हणतो. एका शब्दाचे दोन अर्थ निघतात. जसं मराठीमध्ये सुद्धा असे बरेच एक्झाम्पल आपण पाहू शकतो. सावित्रीने आपला वर मागितला. मग सावित्रीने आपला वर मागितला म्हणजे वर या शब्दाचे दोन अर्थ असतात. वर म्हणजे पतिदेव, दुसरा वर म्हणजे जगण्यास सामर्थ्य. तो आजचं जेवण रस भरीत झाले. आजच्या जेवणामध्ये खरोखरच रस होता आणि आजचं जेवण चांगले झाले, स्वादिष्ट झाले. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. मित्र या शब्दाचा अर्थ आपला मित्र आणि दुसरा मित्राचा अर्थ सूर्य. हा झाला अर्थश्लेष. शब्दश्लेष म्हणजे एका शब्दाचा प्रयोगामध्ये बदल केला का अर्थ बदलतो. मराठीमध्ये मी हे उदाहरण पाहिलं असेल पहा, ते थुंकू नये, ते थुंकून ये. बघा वाक्यरचना सेम साठी पहा, ते थुंकू नये आणि ते थुंकून ये है का. मसाला पान खाऊ नये, मसाला पान खाऊ नये है का. भुई सपाट. कायद्याचं बोला आणि कायद्याचं बोला. कळलं तुम्हाला? शब्दश्लेष. एका शब्दाचा अर्थ दोन निघत असतात. मग ह्या मराठीमध्ये त्याला आपण श्लेष अलंकार म्हणतो. किंवा श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. श्रीकृष्ण नवरा मी नवरी. आता हे तुम्हाला कळेल. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. पहिला अर्थ काय? श्रीकृष्णाची मी फक्त नवरी आहे, पण शिशुपालाला मी मात्र वरणार नाही. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. एका शब्द अर्थ दोन झाले का? एक नवरी म्हणजे बायको, दुसरा अर्थ त्याला वरणार नाही, पण आम्ही ऍक्सेप्ट करणार नाही. औषध न लगे मजला औषध न लगे. नरराजा दमन संवाद. मला औषध लागत नाही, नरराजा हेच माझं औषध आहे. हे झाले मराठीमध्ये उदाहरण. आता आपण इंग्लिशमध्ये उदाहरणं पाहूया. इंग्लिशमध्ये उदाहरणं कशा असतात? आता हे फेमस एक्झाम्पल आहे. बऱ्याचशा परीक्षेमध्ये वेगवेगळ्या एक्झामला आलेला आहे, कॉम्प्युटर एक्झामला वगैरे. तुमच्या परीक्षेसाठी महत्वाचं आहे ते आहे रेस्ट इन द बॉटम ले. रेस्ट इन द बॉटम ले. रेस्ट इन द बॉटम ले. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की इथं पण अलंकार कसा तयार होतोय? तर रेस्ट इन द बॉटम ले. तर रेस्ट या शब्दात दोन अर्थ निघतात. रेस्ट हे जॉर्ज हर्बर्टची द पुली नावाची कविता आहे बघा. जॉर्ज हर्बर्ट त्या पुली नावाच्या कवितेमध्ये असं म्हणतात की ईश्वराने प्रथम मानवाची निर्मिती केली, मानवाला तयार केलं आणि एका ग्लासमध्ये त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या क्वालिटीज ठेवल्या. ऑनेस्टी, ब्युटी, विजडम, स्ट्रेंथ. आणि ज्यावेळेस शेवटी रेस्ट राहते शिल्लक त्यावेळी ईश्वर थांबतो. ईश्वराला असं वाटतं की जर आपण ह्यांना ही क्वालिटी दिली तर मनुष्य प्राणी आपल्याला विसरण्याची शक्यता आहे. मग या ठिकाणी रेस्ट या शब्दात दोन अर्थ निघाले. पहिला अर्थ काय असतो? रेस्ट म्हणजे विश्रांती, ज्याला आपण काय म्हणतो लेजर. आणि दुसरं काय असतं? शिल्लक, रिमेनिंग शिल्लक. म्हणजे इथं लेजर या शब्दाचा अर्थ आहे, एकाचा अर्थ आहे विश्रांती आणि रिमेनिंगचा अर्थ आहे शिल्लक. म्हणजे रेस्ट इन द बॉटम ले. म्हणजे एका शब्दाला दोन अर्थ निघाले. रेस्ट इन द बॉटम ले. आणखीन एक्झाम्पल घ्या. मुंबई इज अ ग्रेट हेवन फॉर द वर्ल्ड. ग्रेट हेवन टू द वर्ल्ड. आता इथे दोन अर्थ निघतात बघा. मुंबई शहर काय आहे? ग्रेट हेवन आहे. आता काय लोक याचा उच्चार हेवन असं करतात.
तर हेवनचा अर्थ स्वर्ग. मुंबई इज अ ग्रेट हॅवन टू द वर्ल्ड. आता हॅवन या शब्दाचा अर्थ आहे दोन अर्थ निघतात. एक आहे शेल्टर, दुसरा आहे हार्बर. हार्बर म्हणजे बंदर, शेल्टर म्हणजे आश्रयस्थान. जगासाठी मुंबई एक आश्रयस्थान आहे, जगासाठी मुंबई एक बंदर आहे. हॅवन या शब्दाचा अर्थ निघाले दोन अर्थ निघाले. आणखी एक्झाम्पल बघा आपण. बघा, इज लाईफ वर्थ लिव्हिंग, इज लाईफ वर्थ लिव्हिंग, इट डिपेंड्स अपॉन लिव्हर, इट डिपेंड्स अपॉन ए लिव्हर. बघा, इज लाईफ वर्थ लिव्हिंग, इट डिपेंड्स अपॉन लिव्हर. जीवन खरोखरच मौल्यवान आहे का, हे कशावर आधारित असतं, तर लिव्हरवर. लिव्हर या शब्दाचा परत दोन अर्थ निघू शकतील. लिव्हर, एक अर्थ लिव्हरचा आपल्याला काय माहिती असतो, लिव्हर, लिव्हर म्हणजे आपल्या शरीरामधला एक पार्ट असतो. म्हणजे लिव्हरचा दोन अर्थ आहे. एक लिव्हरचा अर्थ आहे अ पर्सन, जो ती जगतो तो पर्सन, आणि दुसरा अर्थ आहे बॉडी ऑर्गन. आपल्या शरीरामधला जो नाजूक भाग असतो त्याला लिव्हर असं म्हणतात. ज्या माणसाचं लिव्हर चांगलं त्या माणसाचं जीवन चांगलं, आणि जो पर्सन आहे, जो पर्सन चांगला तर त्याचं जीवन चांगलं. म्हणजे एका शब्दाचे किती अर्थ निघाले, या ठिकाणी दोन अर्थ निघाले. An ambassador is an honest man who lies abroad for the good of his country. For the good of his country. आता ह्याचा अर्थ काय निघते पहा. अँबॅसेडर हा असा एक व्यक्ती असतो प्रामाणिक, म्हणजे राजदूत. राजदूत असा एक प्रामाणिक व्यक्ती असतो की तो स्वतःच्या देशाच्या भल्यासाठी परदेशामध्ये पहिला तर वास्तव्य करत असतो, लाईज, स्टेज. आणि दुसरा अर्थ, राजदूत असा एक प्रामाणिक व्यक्ती असतो की तो स्वतःच्या देशाच्या भल्यासाठी परदेशामध्ये खोटे बोलत असतो, असा अर्थ निघू शकतो. म्हणजे लाईज या शब्दाचा अर्थ दोन निघणे. एक अर्थ असतो स्टेज, दुसरा अर्थ आहे किंवा स्टेज, दुसरा अर्थ आहे टेल्स अ लाय, खोटे बोलणे. His sins were scarlet, but his books were red. फेमस एक्झाम्पल आहे बघा. His sins were scarlet, his sins were scarlet, but his books were red. But his books were red. आता तुम्ही म्हणाल की पण अलंकार कसा तयार झाला, श्लेष अलंकार कसा तयार झाला. ही सिन्स वेअर स्कारलेट, सिन्स म्हणजे पाप, त्याने पाप केलेले इतकी भयानक होते, त्याने पाप केलेले, त्याने केलेली पाप इतकी भयानक होती. स्कारलेट म्हणजे भयानक, खतरनाक. बट हिज बुक्स वेअर रेड. माझ्या ठिकाणी तुम्ही म्हणाल की स्कारलेट ह्या शब्दाचा अर्थ काय असतो, एक असतो स्कारलेट ह्या शब्दाचा एक अर्थ असतो रेड, पण एक आहे, आणि एक अर्थ असतो वेरी किंवा एक भयानक आहे, डेंजर. पण हे तर शब्दाचा अर्थ काय होतोय, बट हिज बुक्स वेअर रेड. आता रेड या शब्दाचा उच्चार कसा होतोय, रेड, रेड, रेड आणि रेड. रेड या शब्दाचा उच्चार पाहिला तर रेड या शब्दाचा उच्चार असा होते, म्हणजे ह्याचा सुद्धा अर्थ रेड आहे आणि ह्याचा उच्चार सुद्धा रेड आहे. ह्याच्यामुळे साम्य येते. दोन शब्द असलं तरी एकच अर्थ निघतो, दोन्ही शब्दाचा अर्थ एक निघतो. म्हणजे शब्दात चमत्कृत साधते किंवा शब्दात खेळ आहे. म्हणून हा अलंकार कुठला आहे, पण अलंकार आहे. आणखी एक उदाहरण पहा. एक सोपं एक्झाम्पल देतो तुम्हाला. अ वुमन पावडर्स द फेस, वुमन पावडर्स द फेस, अ सोल्जर फेसेस द पावडर. आता तुम्हाला दोन्हीतला अर्थ कळला असेल बघा. अ वुमन पावडर द फेस, सोल्जर फेसेस द पावडर. स्त्री काय करत असते, चेहऱ्याला पावडर लावत असते. तर सैनिक हा फेसेस द पावडर, तर पावडरशी खेळत असतो. म्हणजे सैनिकाची पावडर म्हणजे कुठली, दारुगोळा, आणि स्त्रियांची पावडर म्हणजे पांढरी असते, चेहऱ्याला लावत असतात ते. तर हा दोन्ही मधला फरक आहे. म्हणून या ठिकाणी आपण हा पण अलंकार पाहिला. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो हा अलंकार तुम्हाला कळाला असेल. हा एवढा अलंकार सोपा आहे. तर हा किती चालला आपला, हा चौथा चाललाय ना, क्लायमॅक्स आहे.
आता क्लायमॅक्स या शब्दाचा अर्थ आहे शिखरबिंदू. शिखरबिंदू अलंकार. जर आपण शिखरबिंदू असं म्हणतो म्हणजे टप्प्याटप्प्याने एखाद्या गोष्टीवर टप्प्याटप्प्याने शिखरावर जाणारे वर्णन असते, त्याला आपण म्हणायचं क्लायमॅक्स. क्लायमॅक्स म्हणजे टप्प्याटप्प्याने वर जाणे. क्लायमॅक्सचा अर्थ आहे, क्लायमॅक्स म्हणजे असं म्हणू आपण, इन दिस फिगर ऑफ स्पीच, इन दिस फिगर ऑफ स्पीच the scenes are arranged, scenes are arranged in an ascending म्हणजे वर जाणे, ascending order of importance. म्हणजे असा एक फिगर ऑफ स्पीच आहे की ज्यामध्ये टप्प्याटप्प्याने शिखरावर जाणारे वर्णन केलं असतं. म्हणजे टप्प्याटप्प्याने वरती नेलं असतं वर्णन. म्हणजे इन दिस फिगर ऑफ स्पीच द सीन्स आर अरेंज्ड इन अन असेंडिंग म्हणजे वर जाणारे, वर असेंडिंग ऑर्डर ऑफ इम्पॉर्टन्स. असेंडिंग म्हणजे वर जाणे आणि डिसेंडिंग म्हणजे खाली येणे. टप्प्याटप्प्याने शिखरावर जाणारे वर्णन असते. बघा आता हे एक्झाम्पल फेमस आहे. ही केम, ही सॉ, he conquered. He came, he saw, he conquered. बऱ्याच परीक्षेमध्ये आलेला आहे पहा. This is a description of Napoleon Bonaparte. You know that Napoleon Bonaparte was a very great warrior. He was a very ambitious person. And he says that once upon a time that there is no word, the word impossible, rarely finds in my dictionary. असा नेपोलियन बोनापार्ट तिचं वर्णन केलं आहे. He came, तो आला. He saw, त्याने पाहिलं. आणि कॉन्कर्ड, तो येतो, पाहतो आणि जिंकतो. वर्णन कसं केलंय? फर्स्ट ही केम, सेकंडली ही सॉ आणि थर्डली कॉन्कर्ड. टप्प्याटप्प्याने वर्णन केलेलं आहे. मला ह्याला म्हणायचं क्लायमॅक्स. बरोबर जाणारे वर्णन केलेलं आहे. और शी इज माय फ्रेंड, शी इज माय फ्रेंड, शी इज माय फ्रेंड फिलोसॉफर, शी इज माय फ्रेंड फिलोसॉफर अँड गाईड. आता बघा तिचं वर्णन कसं केलेलं आहे? ती माझी कोण आहे? फ्रेंड आहे पहिली गोष्ट, नंतर फिलोसॉफर आहे, नंतर गाईड आहे. म्हणजे फ्रेंड म्हणजे आपल्या जवळचा माणूस किंवा आपल्या एकदम आपल्या वयाचा, आपल्या समवयस. फिलोसॉफर म्हणजे आणखीन आपल्यापेक्षा मार्गदर्शक, आपल्याला सांगणारा, वाईट चांगलं सांगणारा वगैरे. आणि गाईड म्हणजे गुरु. कसं टप्प्याटप्प्याने वर जाणार वर्णन आहे. मग ह्याला म्हणायचं फ्रेंड, फिलोसॉफर अँड गाईड. The streets clear, the streets clear, the houses fill, the houses fill, and the noise gathers, and the noise gathers. बघा या ठिकाणी काय तुम्हाला सांगता येईल? द स्ट्रीट क्लिअर, रस्ते शांत झाले. द स्ट्रीट क्लिअर, द हाऊसेस फिल, घरे सगळे भरली गेली. म्हणजे कशामुळे झाले की पूर्वी पावसाच्या अगोदरचं वातावरण निर्माण केले. म्हणजे पावसाच्या अगोदरचं वातावरण कसं होतं की सगळं रस्ते भरलेले होते, पण पाऊस आल्यामुळे रस्ते सगळे क्लिअर झाले. सगळे लोक रस्त्यावरचे घरात आले आणि त्यामुळे ऑटोमॅटिक आवाज वाढला. म्हणजे द स्ट्रीट क्लिअर पहिली गोष्ट, द हाऊसेस फिल, घरे सगळे भरले आणि आवाजाला गोंधळाला सुरुवात झाली. म्हणून हा क्लायमॅक्स अलंकार आहे. मराठीमध्ये खूप प्रसिद्ध उदाहरण आहे पहा. तुम्ही महात्मा फुले यांचं शेतकऱ्यांचा आसूड नावाचे एक पुस्तक आहे पहा. त्यामध्ये त्यांचे प्रसिद्ध ओळ आहे पहा, विद्येविना, आहे का माहित आहे तुम्हाला? विद्येविना मती गेली, मतीविना माहित नाही तुम्हाला ते? विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना क्षुद्र असले, इतका अनंत एका अविद्येने केले. म्हणजे एका स्टेप बाय स्टेप वर्णन केलं आहे पहा. माझा हा क्लायमॅक्स. ठीक आहे, आपण हे जे उदाहरण कमी कमी घेऊया. आता पुढचा अलंकार घेऊया, हा ह्याच्या उलटा घेऊया, म्हणजे अपोजिट. हा झाला क्लायमॅक्स, अँटी क्लायमॅक्स. हे विरुद्ध अँटी क्लायमॅक्स. क्लायमॅक्स म्हणजे शिखर बिंदू, अँटी क्लायमॅक्स म्हणजे सारा अलंकार. सारा अलंकार
ह्याच्या विरुद्ध असतं. काय म्हणा आपण इथं, काय म्हटलं, इन दिस फिगर ऑफ स्पीच. त्याच्या विरुद्ध काय म्हणायचं आपण इथे, इन दिस फिगर ऑफ स्पीच, इन दिस फिगर ऑफ स्पीच the scenes are arranged in a descending order of importance. In a descending order of importance. जसं ascending म्हटलं तसं descending म्हणायचं. म्हणजे ते काय केलं जातं की टप्प्याटप्प्यानं खाली येणार आहे वर्णन केलं जातं. डिसेंडिंग या शब्दाचा अर्थ आहे खाली. जसं आपण असेंडिंग वर म्हटलं तसं डिसेंडिंग म्हणजे खाली, टप्प्याटप्प्याने खाली येणार वर्णन केलं जातं. तिथे काय केलं, आपले क्युरिओसिटी वाढवली जाते, वर नेलं जातं, तसं तर खाली खाली आणलं जातं. फॉर एक्झाम्पल, he swore by the sun, he swore by the sun, by the moon and by the green leaves on a tree. आता या ठिकाणी बघा, त्यांनी कोणाकोणाची शपथ घेतली, वर्णन केलेलं बघा. त्यांनी शपथ कोणाकोणाची घेतली, स्वर म्हणजे शपथ घेणे. पहिल्यांदा सूर्याची शपथ घेतली, नंतर चंद्राची शपथ घेतली, नंतर स्टारचा म्हणून उल्लेख केला, बाय द स्टार्स अँड ग्रीन लिव्स ऑन अ ट्री. म्हणजे काय केलंय, सूर्य मोठा त्यापेक्षा चंद्र लहान असं केलेलं आहे. म्हणजे टप्प्याटप्प्याने वर्णन खाली खाली आलेलं आहे. किंवा हेच एक्झाम्पल बघा, शी इज माय फ्रेंडच्या ऐवजी आपण असं म्हणू शकतो, ही इज माय गाईड असं म्हणू शकतो आपण इथं. ही इज माय गाईड फिलॉसॉफर अँड फ्रेंड. हिता वर्णन कसं केलं होतं आपण, शी इज माय फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड. जसं आपण वर्णन केलं जातं तसं इथं काय वर्णन केलं येतं, ही इज माय गाईड फिलॉसॉफर अँड फ्रेंड. शी इज माय फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड. इथं काय केलं वर्णन, ही इज माय गाईड फिलॉसॉफर अँड फ्रेंड. वरवर गेलो तसं आपण खाली खाली आलेलं आहे. एका क्रिटिसिझमच्या पुस्तकामधलं एक्झाम्पल आहे, ही rushed into the house. He rushed into the house. Loaded his gun. Came out and shot a rat. बघा, आता हे तुम्हाला वर्णन काढ, इथं खाली आणणार वर्णन केलंय. ही रशड इनटू द हाऊस. म्हणजे तो काय केला, घरामध्ये धावत आला. लोडेड हिज गन, तिची गन त्यानं लोड केली, घरातून बाहेर आला आणि काय केलं, उंदीर ठार केला. उंदीर ठार करणे म्हणजे किती किरकोळ गोष्ट आहे. म्हणजे ही रशड इनटू द हाऊस, म्हणजे आपल्या काळात रशड इनटू द हाऊस, गन लोड केली म्हणजे काय त्या काळात मोठा प्राणी मारला असेल, पण काय केलं त्याने, एक छोटासा उंदीर ठार केला, असं वर्णन केलं जातं. म्हणून हा अलंकार कुठला आहे, दिस इज अ क्लायमॅक्स, म्हणजे अँटी क्लायमॅक्स. हा क्लायमॅक्स झाला हा अँटी क्लायमॅक्स आहे. अँटी म्हणजे अपोजिशन आहे, त्या गोष्टीला विरोध येण्यास.